आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ आणि जिल्हा परिषद अध्यक्ष या दोन्हीसाठी प्रचंड राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत. दोन्हीकडं महायुतीमध्येच तिढा आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असताना तिढा मात्र महायुतीमध्येच आहेत आणि महाविकास आघाडी सध्या शांत राहून त्यांचा तिढा बघते. आपल्याला काय संधी मिळू शकते का याची प्रतीक्षा करते. आता गोकुळ एकूण राजकारण न्यायालयीन पातळीवर पोहोचलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात प्रकरण सुरू असताना अचानक काल मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. हे सगळं असताना हा सगळा जो राजकारणाचा खेळ आहे तो महायुतीमध्येच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 17 तारखेला राष्ट्रवादी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरायचा आहे. म्हणजे अर्ज त्या दिवशी भरायचा आहे. त्यामुळे तत्पूर्वी नेमका कुणाचा अध्यक्ष याचा निर्णय होणं आवश्यक आहे. या 2 दिवसात मुंबईत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित बैठक होईल. कोल्हापूरचे जे काय 3 मंत्री आहेत, चंद्रकांत दादा, मंत्री मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर, हे सुद्धा तिथं उपस्थित असण्याची शक्यता आणि खासदार दोन्ही जे धैर्यशील माने आणि धनंजय माडिक या सगळ्यांच्या उपस्थित बैठक होईल आणि निर्णय काय होणार तो महत्त्वाचा आहे. सध्या तरी राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य 20 सदस्य असल्यामुळं हक्क आहे नैसर्गिक त्यांचाच की अध्यक्ष त्यांचाच. पण दुसरीकडे भाजपनं या पदासाठी आग्रह धरलाय. आम्हालाच पाहिजे. भाजपनं 12+6चं गणित घातले. 12 भाजपचे, 6 जनसुराजचे असं गणित घालून 18पर्यंत आम्ही आहोत असं सांगितल्यामुळे सध्या हा वाद वाढत निघालाय. महापालिकेत ठिणगी पडलेलीच आहे. जी हक्काची राष्ट्रवादीची परिवहन समिती होती ती त्यांना मिळाली नाही. ती शिवसेनेने हिसकावून घेतली. वेळ चुकवलं. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत ही वेळ चुकवणार का, काय होणार याची उत्सुकता आहे. सध्या तरी हक्क राष्ट्रवादीचा असल्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीनं अध्यक्ष कोण होणार हे महत्त्वाचं आहे. 4 नावं सध्या चर्चेत आहेत. शैलजा पाटील गिजवणेकर, त्यानंतर शोभादेवी फराटे, पूजा दिलीप पाटील आणि राजकुमार गायकवाड या 4 पैकी एकाला संधी मिळणार हे नक्की आहे. कदाचित शैलजा पाटील यांचंच नाव आघाडीवर आहे त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण पुन्हा कागलला आणि प्राधान्य द्यायचं ठरलं तर शोभाताई फराटे यांना. आणि सध्या ज्या पद्धतीनं एक वाद सुरू झाला आहे, मंत्री मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांच्यात जोरात वाद सुरू झाला आहे. आणि त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर जर मंत्री मुश्रीफांनी ठरवलं की कोरेंच्याच मतदारसंघातला अध्यक्ष करायचा तर मात्र पूजा दिलीप पाटील आणि राजकुमार गायकवाड या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची चिन्ह आहेत. हे झालं नाही. राजकारण जर फारच तापलं, मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं नाही भाजपचाच अध्यक्ष करा, तर मात्र 2 नावच भाजपमध्ये सध्या चर्चेत आहे. एक नाव आहे सुवेशा अमरीश घाटगे, ज्यांनी आता मुख्यमंत्र्यांची जाऊन भेट पण घेतलेली आहे. कागलला संधी मिळेल आणि भाजपला संधी मिळेल. त्यामुळं सुवेशा अमरीश घाटगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. पण हे एकीकडं घाटगे यांच्या संदर्भात प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आता सानिका आवाडे यांचंही नाव पुढे आलेलं आहे. भाजपच्या वतीनं आवाडे गटाला संधी द्यायची म्हणून आणि दुसरं यड्रावकर गटालाही ही संधी होऊ शकते कारण ती यड्रावकरांची सून आवाडेंची कन्या असं हे नातं आहे. 15 तारखेला हे लग्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजप यांचे प्रयत्न सुरू आहेत की सानिका आवाडे यांचं नाव कसं पुढे आणता येईल. त्यामुळे सानिका आवाडे
या सुद्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होऊ शकतात, पण प्राधान्य असेल ते सुयेशा अमरीश घाटगे यांना. या दोघांपैकी एक भाजपला जर संधी गेली तर या दोघांपैकी एक अध्यक्ष असतील, पण सध्या तरी भाजपऐवजी राष्ट्रवादीलाच संधी जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीनं शैलजा पाटील की पूजा दिलीप पाटील याची उत्सुकता निश्चितपणे आहे. पण हे सगळं होत असताना भाजप आणि राष्ट्रवादी आणि जनसुराज्य यांच्यातला वाद मात्र निश्चितपणे वाढत आहे. ठिणगी महापालिकेत पडलेली आहे. आता ती जिल्हा परिषदेत विझणार की पुन्हा नवी ठिणगी पडणार हे महत्त्वाचं आहे. एकीकडे गोकुळची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत, कारण न्यायालय, उच्च न्यायालय, आता सर्वोच्च न्यायालय, आणि जोपर्यंत यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणं किंवा निवडणुका जाहीर होणं अशक्य आहे. त्यामुळे ती निवडणूक पुढे जात असताना दुसरीकडं या नेत्यामधील महायुतीतील नेत्यामध्ये मात्र वादाची ठिणगी सातत्यानं पडत आहे. दोन केंद्र आता आहेत, एकीकडे मुश्रीफ आणि दुसरीकडे कोरे. जे मंत्री मुश्रीफ आणि आमदार कोरे यांच्यात जोपर्यंत समझोता होत नाही तोपर्यंत पुढचं जे काय राजकारण आहे ते शांत होण्याची शक्यता कमी आहे. गोकुळच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना हा विषय वाढवायचा नाहीये, पण तरीही ज्या पद्धतीनं जनसुराजनं आग्रह धरला की भाजपचाच अध्यक्ष व्हायला पाहिजे, काही दिवस हतबल असलेले मंत्री मुश्रीफ अखेर चिडले आणि त्यांनी सांगितलं की जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन, जे येणार नाहीत त्यांच्या विरोधात जाऊन आपण जिल्हा परिषदेत राजकारण करू आणि अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे घेऊ. त्यामुळे या इशाऱ्यानंतर आता मुंबई पातळीवरच्या बैठकीत काय होणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. 2 दिवसात या संदर्भातला निर्णय होईल. राष्ट्रवादी की भाजप, सध्या तरी चित्र आहे राष्ट्रवादी, कारण त्यांच्याकडे हक्क आहे. पण सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीनं भाजपला मदत न करण्याचा थेट इशारा दिलेला आहे. त्यांनी एक मिरज सभापती निवडणुकीत ते घडवूनही दाखवलं. त्यामुळं सांगलीत जर राष्ट्रवादीनं भाजपला मदत केली नाही तर त्याचे पडसाद निश्चितपणे कोल्हापुरात उमटणार. त्याचे साताऱ्याचे पडसाद कोल्हापूर सांगलीत उमटणार. त्यामुळे आता कोल्हापूरच नव्हे तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा वाढलेला आहे. महायुतीतच वाद सुरू झाला आहे, महायुतीतच ठिणगी पडत आहेत. त्यामुळे आता ही ठिणगी अध्यक्षपदासंदर्भातल्या निर्णयात किती पेट घेणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघूया काय होते. या अशाच बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.